मी प्राध्यापक सुनील नानासाहेब करपे आज आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे काही विचार मांडण्यासाठी प्रस्तुत झालेलो आहे. अंधार पडत चाललाय, एक दिवा पाहिजे, पुन्हा एकदा नक्कीच जिजाऊंचा शिवा पाहिजे. ही संकल्पना शिवबासाठी वापरली जाते. मला माझ्या घराघरामध्ये जिजाऊ आणि शिवाजी महाराज दिसतायत. समाजामध्ये आज जिजाऊंची आणि शिवाजी महाराजांची गरज आहे. ही गोष्ट आज या ठिकाणी मला आवर्जून सांगायची. जिच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न साकार झालं ते राजमाता जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांना नम्र अभिवादन करून मी शिवाजी महाराजांचा विचार आणि प्रसंग सांगण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. माझ्या बांधवांना मला विनंती करायची आहे की शिवाजी महाराजांचं नाव नुसतं घेतलं तरी अंगावर काटा उभा राहतो. विनाकारण तो काटा उभा राहत नाही. प्रसंगाचे प्रसंग महाराजांच्या आयुष्यात घडले. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी अहोरात्र महाराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आयुष्य उभं राहत असताना, समाज उभा राहत असताना, माणसं उभी राहत असताना माझ्या राजासाठी प्राण देणारी माणसं निर्माण झाली. असाच एक छोटासा प्रसंग मला या ठिकाणी सांगायचा आहे. त्यावेळेस बातमी पसरली की रायबाचं लग्न आहे. सगळीकडे चर्चा चालली, रायबाचं लग्न आहे, रायबाचं लग्न आहे. आणि अचानक राजमातांच्या लक्षात आलं की कोंढाण्याची फार वाईट अवस्था झाली. मुघलांचं सैन्य आणि मुघल तिथे येऊन आपल्या आया बहिणींची इज्जत लुटतायत, शेतामध्ये गदारोळ माजवतायत आणि समाजातील आपली हिंदूंची मंदिरं भ्रष्ट करतायत. त्यावेळेस राजमाता जिजाऊंनी महादेवाला बोलवलं. महादेव म्हणजे त्यांचा निजी सेवक आणि महादेवाला सांगितलं, जा राजांना सांग आम्ही बोलवलंय म्हणावं. महादेवानी घोड्याला टाच मारली आणि महादेव आता वेगाने निघाला. शिवनेरीवर महाराज होते. महाराजांना मुजरा करून सांगितलं, महाराज जेवणाच्या ताटावर बसणार. तेवढ्यात मुजरा केला आणि सांगितलं, महाराज आऊसाहेबांनी बोलवलंय. महाराजांनी तसाच हात धुतला, जिरेटोप घेतला, पटकन जिरेटोप डोक्यावर घालायला लागले. एक मोहरा निखळला. महाराजांच्या ते लक्षात आलं तरी जिरेटोप घातला, आपल्या घोड्यावर टाच मारली आणि मासाहेबांना जाऊन भेटले आणि सांगितलं, मासाहेब आपण आम्हास बोलवलं. होय शिवबा, कोंढाण्याची अवस्था पाहत नाही, कोंढाण्याची अवस्था पाहत नाही. कोंढाणा घेतला पाहिजे शिवबा, कोंढाणा घेतला पाहिजे. आपल्या आया बहिणींची इज्जत आपण वाचवली पाहिजे शिवबा, आपल्या आया बहिणींची इज्जत आपण वाचवली पाहिजे. आऊसाहेबांचा आशीर्वाद घेतला. महाराज निघाले, फरमान सोडलं, कोंढाणा घ्यायचंय. सर्व इकडे रायबाच्या लग्नाची तयारी चालली होती. तानाजी मालुसरेंना कोणीतरी सांगितलं रायबाचं लग्न आहे म्हणून. तानाजी मालुसरे स्वारीवर जाणार नाही. शिवाजी महाराजांना बातमी समजली. महाराज म्हणाले, हरकत नाही, तानाजी जर मुलाच्या लग्नामध्ये व्यस्त असतील तर आम्ही स्वतः स्वारीवर जाऊ. तानाजीची ही गोष्ट कोणीतरी कानावर घातली. त्यावेळेस तानाजीने मनाशी निग्रह केला नाही. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. सर्वत्र फरमान सोडले. तानाजीच्या बायकोला ही गोष्ट समजली. ती गेली आणि तिने सांगितलं, पदर धरला, तोंडामध्ये डोळ्यातून अश्रू गळायला लागले. तिने विचारलं तानाजींनी, का रडतीयस? अहो मुलाला मुलीला हळद लागली, 2 दिवसावर लग्न आले. 2 दिवसांनी तुम्ही स्वारीवर जा. मी आजपर्यंत तुम्हाला कधी अडवलं नाही. आताही माझी अशी इच्छा आहे की मुलाचं लग्न. खुळचटच आहेस. अरे माझा स्वराज्याचा राजा अडचणीत असताना मी वरबाप म्हणून मिरवायचे नाही. आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे. फरमान सोडलं. 332 मावळा घेऊन, यशवंती घोरपड घेऊन आणि रायबाला घेऊन तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या दिशेने निघाला. रात्रीच्या 12 वाजता तिथे पोहोचले. किर्र अंधार आणि काजव्यांचा आवाज येत होता. त्या कोंढाणा किल्ल्यावर उदयभाना आणि सय्यद बंडात 2 जण चर्चा करत बसले होते. ते एक सुंदरीचं वस्त्र हरण करण्याचा त्यांचा तो प्रयत्न पाहून त्यावेळेस उदयभानाच्या तोंडातून शब्द आले, द्रौपदीचं वस्त्र हरण झालंय. तेव्हा कृष्ण मदतीला आले होते, तुझ्या मदतीला कोण येईल? आणि तो प्रसंग त्यांचा संवाद चालू होता. घोरपडीला दोरखंड बांधून घोरपडीवर चढत होती, परत खाली येत होती. तानाजीने खालून आवाज दिला, यशवंती, तुला जर माझं मरण दिसत असेल तर त्याला सांग काळाला की हा तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे म्हणावं. तो गड घेतल्याशिवाय मागे जाणार नाही. आणि मग 332 मावळा यशवंती नावाच्या घोरपडीला आणि दोरखंडाला लटकून वर चढला. गडावर पोहोचला. वरून त्या खिडकीतून त्यांनी त्या तावदारातून खाली उडी घेतली. उदयभानाने पाहिलं, तानाजी मालुसरे आणि शेलार मामा आतमध्ये आलेले आहेत. त्यावेळेस त्या उदयभानाने असे एवढी मोठी 25 वर्षाचा तरणा तरुण लोखंडाची पहार घेतली तर 4चा आकडा करील एवढी त्याची ताकद. त्याने पाहिल्यावर सांगितलं, तानाजी मालुसरे, तुमचं नाव ऐकून होतो, आज तुमचं प्रत्यक्ष दर्शन झालंय. आज मला कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा काय. मी तुम्हाला राजा करतो, आम्हाला येऊन मिळा. अरे तू कोणला आम्हीच दाखवतोयस? माझ्या राजाच्या शब्दावर नव्हे तर या स्वराज्याच्या निर्मितीसाठी आणि माझ्या राजाच्या रक्षणासाठी मी या ठिकाणी आलोय. माझ्या आया बहिणीची इज्जत वाचवण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. आणि मग त्यांच्या दोघांमध्ये द्वंद्व सुरू झालं.
उदयभानात तरुणाबाण तरुण जिवारी वार लागला, तानाजी कोसळला. शेलर मामाने पाहिलं आणि शेलर मामाने माकडासारखी जोरात वानरासारखी उडी मारली आणि त्या उदयभानाच्या गळ्याचा त्यांनी घोट घेतला आणि तोफांचे बार झाले. महाराजांना बातमी कळाली की कोंडाणा घेतला, पण त्याच वेळेस बातमी कळाली की तानाजी गेला. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले, तोंडातून शब्द आले, अरे गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. Please share and like this video and subscribe our YouTube